नमस्कार मित्रांनो, मी युवराज नळे परत एकदा आपल्या सर्वांचं रोशन एंटरटेनमेंट या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करत आहे। मी काही दिवसापूर्वी एक आपल्याला छोटासा व्हिडिओ टाकला होता। चिमणीनं तिचं घरटं बांधलेलं आहे आपल्या घराच्या एकदम दरवाजामध्ये एका झाडाच्या पानाला। आता हा दुसरा त्याच संदर्भातला व्हिडिओ करण्याचं कारण म्हणजे जी चिमणी आहे ते म्हणजे कसे निसर्गतः नैसर्गिक कशी देणगी असते त्यांना, याचं एक सुंदर उदाहरण याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं। याला आपण चिमणीचं स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग असं देखील म्हणू शकतो। सुरुवात करताना एका पानाला तिनं एक एक काडी आणून या पद्धतीचं घरटं बांधण्याचं काम सुरू केलं होतं। परंतु कालांतराने काही दिवसांनी असं लक्षात आलं की त्या खोप्यामध्ये एक अत्यंत सुंदर अशी 3 अंडी त्या चिमणीनं दिलेली आहेत आणि 3 पिलांचा जन्म त्या ठिकाणी त्यांचा होणार आहे। आणि मग ज्याही पद्धतीनं तिनं अंडी दिली त्याच्यामध्ये त्याचं साहजिक आहे की वजन वाढलं त्या खोप्यामध्ये आणि मग ते पान जे आहे ते खाली त्याचं म्हणजे बेंड होऊ लागलं होतं ते पान। आणि मग त्याला आधार म्हणून त्या चिमणीनं काय केलं की त्याच पानाला आणखीन दुसऱ्या पानाचा आधार घेतला आणि त्याच्यामध्ये काड्यांनी त्याचे विणून त्या जे वजन झालेलं आहे निर्माण त्या अंड्यांचं 3 ते वजन सहन करण्याची बेरिंग कॅपॅसिटी त्या चिमणीनं कशा पद्धतीनं तयार केलेली आहे आपण या ठिकाणी सुंदर असं पाहू शकतो। काही दिवसांनी आपल्याला याच्यामध्ये खूप सुंदर असे पिलं जन्माला येताना आपण पाहू। 3 इथून दिसत नाही परंतु आहेत असे 3 अंडे त्याच्यामध्ये आहेत, दिसत नाहीत परंतु 3 अंडे आहेत त्याच्यामध्ये। काही दिवसांनी याची पिली तयार होतील आणि त्या चिमणीला खायला काहीतरी असं म्हणजे आमच्या सरकारने त्या चिमणीसाठी इथंच हे तांदूळ एका डिशमध्ये ठेवलेले आहेत। खूप छान। हे माणूस इंजिनियर होईल, अभियंता होईल, त्या पद्धतीने त्याचं डिझायनिंग करेल, परंतु ही चिमणी हे अत्यंत सुंदर असं स्ट्रक्चरल डिझाईन कशा पद्धतीने केलेलं आहे, अद्भुत। धन्यवाद।